नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लागीर झाल्याची भाग 4. घरी गेल्या गेल्या तन्वीची आई तन्वीला प्रश्न विचारू लागली. थांब तन्वी, कुठं गेली होती आणि इतका वेळ कसा झाला घरी यायला? कॉलेज तर केव्हाचे संपले आणि तू आता घरी येत आहेस. कोण होता तो मुलगा तुला घरी सोडून देणारा? आणि इतका महागडा ड्रेस तुझ्या अंगावर कसा? तन्वी म्हणाली, आई किती प्रश्न विचारत आहेस? थांब, आता तुला मी एक एक करून उत्तर देते. मी कॉलेज सुटल्यावर सुनंदासोबत बाहेर गेली. एका दुकानात गेल्यावर सुनंदाने मला हा ड्रेस गिफ्ट म्हणून दिला, माझ्या वाढदिवसानिमित्त. आता राहिला प्रश्न त्या मुलाचा, तर तो माझा मित्र आहे, माझ्याच क्लासमध्ये आहे. आता तुझे प्रश्न विचारून झाले असतील तर मला जेवायला देशील? खूप भूक लागली आहे. एवढे बोलतच तन्वी आपल्या रूममध्ये गेली. फ्रेश होऊन जेवायला बसते. तन्वीचे वडील तिला विचारतात, तन्वी, कॉलेज आणि तुझा अभ्यास कसा काय सुरू आहे? तन्वी म्हणाली, छान सुरू आहे बाबा. बाबा, तुमचे बॉस आहेत ना अनिल देशमुख, त्यांचा मुलगा अनुराग देशमुख माझ्याच कॉलेजमध्ये आहे आणि तो माझा चांगला मित्रसुद्धा आहे. तन्वीचे बाबा म्हणाले, काय सांगते तन्वी, देशमुख साहेबाचा मुलगा तुझा मित्र आहे? पण तन्वी, श्रीमंतासोबत मैत्री बरी नाही. मैत्री नेहमी बरोबरीच्या व्यक्तींसोबत करावी. तन्वी म्हणाली, नाही बाबा, अनुराग तसा नाही. तो गरीब श्रीमंत मानत नाही. चांगला मुलगा आहे तो. बाबा म्हणाले, मित्र वगैरे ठीक आहे, पण आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे. कारण आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांसाठी शिक्षण ही संपत्ती असते, समजले? तन्वी म्हणाली, हो बाबा, मी अभ्याससुद्धा करत आहे. सगळे हसत खेळत जेवण करतात. नंतर तन्वी आपल्या रूममध्ये झोपायला जाते. पण झोप आज तिच्यापासून खूप दूर गेली होती. राहून राहून आज जो तिने अनुरागसोबत वेळ घालवला होता तोच तिच्या डोळ्यासमोर येत होता. ती स्वतःशी लाजत होती, हसत होती आणि स्वतःला प्रश्न विचारत होती. अनुरागला मी आवडत असेल का? मैत्रीण म्हणून नाही, तर त्याहीपेक्षा जास्त एक प्रियसी म्हणून. अनुरागवर मी खूप प्रेम करते. ज्या दिवशी त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून. पण त्याला आपल्या मनातील भावना त्याच्यासमोर कशा ठेवू काही समजत नाही. त्याला माझ्याबद्दल असल्या कुठल्याही भावना नसेल तर मग मी मात्र पूर्णपणे तुटून जाईल. काय करावे ते सुचत नाही. अरे, माझी लवगुरू कधी कामात येईल? थांब, आताच फोन लावते सुनंदाला. जागी असेल का ती? रात्रीचे 1 वाजलेत. असू दे, करतेस तिला फोन. तन्वी सुनंदाला फोन लावते. 4-5 वेळा कॉल केल्यावर सुनंदाने फोन उचलला. ती गाढ झोपेत होती. सुनंदा म्हणाली, हे तन्वी, कशाला केला यार एवढ्या रात्री फोन? तन्वी म्हणाली, सुनंदा, मला सांग ना, मी अनुरागला आपल्या मनातले कधी बोलू? सुनंदा तन्वीवर चिडून ओरडली, हे मूर्ख मुली, ही काय वेळ आहे असे प्रश्न विचारायची? एक, तुला झोप येत नाही, पण मला तर झोपू दे. ठेव फोन, उद्या कॉलेजमध्ये बोलते. आणि हो, आता परत फोन केलास ना तर फोनमध्ये घुसून तुला खूप बदलेल मी. असे बोलून फोन ठेवते. तन्वी घड्याळीकडे परत एकदा बघते आणि मनातच बोलते, हो, ही काय वेळ आहे कोणाला फोन करायची? ओरडेलच ना माझ्यावर. उद्याच सुनंदाला विचारेल. चल बेटा तन्वी, झोप गुपचूप. अनुरागचे माझ्यावर प्रेम करणे स्वप्नातच आहे, प्रत्यक्षात नाही. कॉलेजमध्ये गेल्या तन्वीला सुनंदा गेटजवळ उभी दिसली. तन्वी तशी धावत पडत सुनंदाजवळ जाऊ लागली. पण सुनंदाच्या चेहऱ्यावर खूप रागाचे भाव दिसत होते. तन्वीला जवळ येताच सुनंदा तिला मारायला तिच्या अंगावर आली आणि तिला म्हणू लागली, काय ग, कोण आहे तुझ्याजवळ? तर तू कधीही कोणाला फोन लावायचा? वेळ नाही, काळ नाही, उचलला फोन आणि लावला. तुला काय माहीत मी किती गाढ झोपेत होते आणि माझी सगळी झोप डिस्टर्ब केली. बोलता बोलता तन्वीला बदलू लागली आणि तन्वी ओरडू लागली, हे बस कर सुनंदा, मला लागते ना, माझी झाली चूक. तर काय मला आता मारून टाकशील? सुनंदा म्हणाली, असे नाही सोडणार तुला. कान पकडून उठबस कर, तेव्हा तुला मी माफ करेन.
तन्वीने लगेच आपले कान पकडले आणि उठबस करू लागली. त्यांचा हा प्रकार कॉलेजचे काही लोक बघून त्यांच्यावर हसत होते. त्यावर सुनंदा त्यांच्यावर ओरडू बोलली, हसायला काय झाले? चला पळा इथून, नाहीतर एकेकाला बदलून काढेल. मोठे आले माझ्या तन्वीवर हसणारे. तन्वी म्हणाली, एवढे वाईट वाटते जर माझ्यावर कुणी हसले तर? मग कशाला मला शिक्षा केली? सुनंदा म्हणाली, हां बस पुरे झाले आता. उठ आता. आता सांग, इतकं काय महत्त्वाचं बोलायचं होते त्यासाठी तुला रात्री फोन करावा लागला? तन्वी म्हणाली, सुनंदा, मला अनुरागबद्दल बोलायचे आहे. आपण इथे नाही, कॉफी शॉपमध्ये बोलू. दोघीही कॉफी शॉपमध्ये जातात आणि कॅपेचिनो ऑर्डर करतात. आणि तन्वीने अनुरागच्या घरी जे काही झाले ते सगळे सुनंदाला सांगितले. त्यावर सुनंदा म्हणाली, तन्वी, मी तुला काय सांगितले होते, तू आधी त्याची चांगली मैत्रीण बन. त्याच्या सगळ्या आवडीनिवडीबद्दल माहिती कर, तेव्हाच तू त्याच्या जवळ जाऊ शकशील ना. तन्वी म्हणाली, पण सुनंदा, मला भीती वाटते. त्याची मैत्रीण बनायच्या चक्करमध्ये त्याची फक्त मैत्रीणच बनून राहिले तर? सुनंदा म्हणाली, मूर्ख आहेस का ग तन्वी? उलट तू त्याची मैत्रीण म्हणून असली तर तो तुला आपल्या मनातील एखाद्या मुलींना घेऊन त्याची चॉईस कशी आहे ते तुला समजेल. त्यानुसार आपण काही करू. कारण एक मित्र आपल्या मनातील भावना एका मित्राला सांगतो, बाकी कोणालाही नाही. तसेच त्याच्यासोबत तुझी मैत्री होऊन जास्त दिवससुद्धा झाले नाही तरी तो तुझ्यासाठी आपल्या मित्रांसोबत भांडला. मग विचार कर, जेव्हा तू त्याची गर्लफ्रेंड बनशील तर तो आणखी काय काय करेल. म्हणून म्हणते, वेळ होऊ नको, पेशन्स ठेव, सगळे व्यवस्थित होईल. तन्वी म्हणाली, हो यार सुनंदा, तू बरोबर बोलत आहेस, मी काही नको करायला. सुनंदा म्हणाली, तन्वी, आणखी एक गोष्ट, तू त्याला रोज अभ्यासाच्या कारणाने रोज भेटत जा, म्हणजे तो तुझ्या जवळ राहील. दोघीही आपला क्लास करून घरी जाणार असतात तर मागून अनुरागचा आवाज येतो, हे तुम्ही दोघी घरी जात आहात का? सुनंदा म्हणाली, हो, आज 2 लेक्चर होणार नाही, कॉलेजमध्ये थांबून काय करायचे, म्हणून घरी जात आहोत. अनुराग म्हणाला, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आपण मूवी बघायला जायचे का? त्यावर सुनंदा आणि तन्वी एकमेकांकडे बघू लागल्या. सुनंदा बोलली, अनुराग, माझे तर जमणार नाही, कारण माझ्या घरी काही गेस्ट येणार आहे. तुम्ही दोघे जा आणि एन्जॉय करा. आणि हळूच तन्वीच्या कानाजवळ जाऊन बोलली, आलेली वेळ वाया घालवू नका. अनुराग म्हणाला, ठीक आहे, मग आम्ही दोघेच जातो. काय तन्वी, चालशील ना? की तुलाही काही प्रॉब्लेम आहे? तन्वी ही मागचा पुढचा विचार न करता जायला तयार झाली. अनुराग आणि तन्वी मल्टिप्लेक्समध्ये गेले. मूवी सुरू व्हायला वेळ होता. तेव्हा अनुराग बोलला, तन्वी, आधी आपण काहीतरी खायला जाऊ, कारण मला खूप भूक लागली आहे. दोघेही कॅफेमध्ये जाऊन पिझ्झा ऑर्डर करून एकमेकांसोबत बोलत असतात. तर अचानक सिया आपल्या काही मित्रांसोबत त्याच कॅफेमध्ये येते. पण तिचे त्या दोघांकडे लक्ष नव्हते. ती आणि तिचे मित्र एका टेबलवर बसून आपला ऑर्डर करतात आणि मस्ती करत जोराजोराने हसतात. त्यांच्यातला एका मुलाचे लक्ष अनुरागकडे जाते. तो सियाला म्हणतो, हे सिया, तिकडे बघ, तो अनुराग आहे ना, तुझा भाऊ, आणि त्याच्यासोबत बघ कोण आहे, एक बहीणजी टाईप मुलगी. तो नक्की तुझाच भाऊ आहे ना? त्याच्या या असल्या चॉईसवरून तर वाटत नाही तो तुझा भाऊ आहे. सॉरी टू से सिया, पण तुझ्याकडे बघ आणि त्याच्याकडे बघ. सियाला अनुरागला तन्वीसोबत बघून आपल्या मित्रांसमोर आपला अपमान झाल्यासारखे वाटले. ती तशीच रागारागाने अनुरागजवळ गेली आणि टेबलावरच्या पाण्याने भरलेला ग्लास घेत सरळ तन्वीच्या अंगावर पाणी फेकले. त्यावर अनुराग रागाने उभा होत सियाला बोलला,
व्हॉट रॉंग विथ यू दीदी? हे तू काय केले? तू तन्वीच्या अंगावर पाणी का फेकले? सिया म्हणाली, तू या मुलीबरोबर इथे काय करत आहे? आज या मुलीमुळे माझ्या फ्रेंडसमोर माझा इन्सल्ट झाला आणि सिया आपला इन्सल्ट कधीच विसरू शकत नाही. तू हिला आपली सो कॉल्ड फ्रेंड म्हणतो ना, मग तू हिला गर्लफ्रेंड असल्यासारखा का मिरवतो? आणि नंतर सिया तन्वीकडे बघून बोलू लागली, हे बघ, काय नाव आहे तुझे मला नाही माहीत, पण आत्ताच्या आता माझ्या भावाला सोडून चालती हो. फुकटचे खायला भेटले की चालले श्रीमंत मुलांच्या मागे. आणि अनुराग तर आहेच इमोशनल, लवकर कुणाच्याही बोलण्यात येतो. एवढे ऐकताच तन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती तशी तिथून रडत बाहेर गेली. आणि अनुराग तिला आवाज देत राहिला, पण तन्वी काही न ऐकता सरळ ऑटो करून निघून गेली. हे सगळे बघून अनुराग सियावर खूप चिडला. अनुराग म्हणाला, हे काय केले ती? तू त्या बिचाऱ्या मुलीला हर्ट केलेस. तिला मी इथे आणले होते. तुला तिचा इन्सल्ट करायची काही गरज नव्हती. आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या आवडीने एक मैत्री केली, तिलाही तू असे इन्सल्ट करून घालून दिले. यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार ती. सिया म्हणाली, पहिल्यांदाच मैत्री केली आणि तीही असल्या मुलीसोबत जिला कसलाच काही सेन्स नाही, ना कपड्यांचा, ना बोलण्याचा, ना राहण्याचा. आणि कसा असणार आहे तर ती आपल्याकडे काम करणाऱ्या एका मामूली इंजिनियरची मुलगी. अनुराग म्हणाला, दी तू हे काय बोलत आहे? मी श्रीमंत गरीब मानत नाही आणि तशीही ती माझी फ्रेंड होती, गर्लफ्रेंड नाही. सिया म्हणाली, मला सगळे समजते अनुराग. या असल्या मुली आधी फ्रेंड बनतात आणि नंतर गर्लफ्रेंड बनतात. तू मूर्ख आहेस. एवढे बोलून सिया आपल्या मित्राकडे परत जाते आणि अनुराग तसाच बाहेर जातो आणि तन्वीला फोन लावतो. तन्वी त्याचा फोन उचलत नाही. त्याला कळून चुकते की तन्वी खूप रागावली आहे आणि ती आता काही त्याच्यासोबत बोलणार नाही. तिकडे तन्वी घरी न जाता सरळ सुनंदाकडे जाते आणि तिला घडलेला सगळा प्रकार रडू रडू सांगते. त्यावर सुनंदा बोलते, तन्वी, आता तू फक्त त्याची एक साधी फ्रेंड्स आहे, तर त्याच्या घरच्या लोकांची ही रिॲक्शन आहे. आणि विचार कर, जर तू त्याची गर्लफ्रेंड बनली तर ते तुझ्यासोबत काय करतील? तन्वी, तू आताच स्वतःच्या मनाला आवर. बंद कर अनुरागचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न, कारण तुला समोर जाऊन खूप त्रास होईल. म्हणतात ना, जे होते ते चांगल्यासाठी होते. बरे झाले तुला आधीच सगळे समजले. तन्वी म्हणाली, नाही सुनंदा, मी खरंच अनुरागवर प्रेम करते. माझे प्रेम खोटे नाही आणि मी येणाऱ्या प्रत्येक अडचणींचा सामना करायला तयार आहे. सुनंदा म्हणाली, हो ना, मग तू अशी का रडत आहे? का त्याच्या बहिणीने तुझा अपमान केला? तू तर त्याची मैत्रीण म्हणूनच त्याला भेटली होती. मग विचार कर, त्याच्या बहिणीला तुझ्यासोबत त्याची मैत्री एवढी खटकली तर जर तू त्याची गर्लफ्रेंड झाली तर तुझे काय करेल? तन्वी म्हणाली, तू म्हणत आहे ते अगदी बरोबर आहे सुनंदा, पण माझे मन मानायला तयार नाही. एकदाचे मी स्वतःला समजून सांगू शकते, पण आपल्या मनाला कसे सांगू? सुनंदा म्हणाली, अनुरागच्या बहिणीने जे काही तुझ्यासोबत केले त्याचे काय तन्वी? तन्वी म्हणाली, पण जे काही केले ते सियाने केले, अनुरागने नाही. तूच सांग, त्याची शिक्षा अनुरागला कशी देऊ? एवढे बोलून सुनंदाच्या मिठीत गेली आणि रडू लागली. सुनंदा म्हणाली, तन्वी, रडू नको. तू त्याच्यावर प्रेम करते तर तुला तो नक्कीच मिळेल. आपण बघू पुढे काय करायचे ते. पण आता एक काम कर, अनुरागचा फोन उचलू नको. त्याला सुद्धा कळू दे मैत्रीची किंमत. चल, डोळे पुस आता. आणि हो, तुला जर सारखे असे रडावे लागणार असेल तर मी नाही करणार हा तुझी मदत. तन्वी डोळे पुसत आणि परत सुनंदाला मिठी मारते.
तन्वी म्हणाली, सुनंदा, तुझ्यासारखी मैत्रीण नशिबानेच मिळते. तेवढ्यात सुनंदाची आई आवाज देत म्हणते, तुमच्या दोघींच्या गोष्टी झाल्या असतील तर खाली या, तुमच्यासाठी उपमा केला आहे. दोघीही खाली जातात आणि मस्त उपमा खातात. तन्वी घरी जाते आणि गेल्याबरोबर आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जाते. आज तिला छान झोप लागते, पण तिकडे अनुरागची झोप मात्र उडते. राहून राहून त्याला तन्वीबद्दल हुरहुर वाटू लागते. तो 10-15 वेळा तन्वीला कॉल करतो, पण ती काही त्याचा फोन उचलत नाही. तो विचार करतो, उद्या सकाळी कॉलेजमध्ये गेल्या गेल्या तन्वीची माफी मागणार. बाकी मग काय करायचं ते नंतर बघू. विचार करता करता कधी त्याचा डोळा लागतो ते त्याला कळत देखील नाही. काय होईल पुढे? तन्वी अनुरागला माफ करेल का? तन्वी अनुरागसोबत मैत्री ठेवणार का? बघूया पुढील भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.